सुप्रभात मंडळी. दिवस 4 एपिसोड 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि टायटलवरून तुम्हाला समजूनच गेलं आपण निघत आहोत आता वेंगुर्ल्याला. तर आपलं फर्स्ट डेस्टिनेशन असणार आहे कोंडुरा बीच. त्याच्यानंतर आपण लाईट हाऊस करू. त्याच्यानंतर ऑफकोर्स वेतोबा मंदिर आहे, ते मिस करण्यात अर्थ नाही आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, रेडीचा गणपती. तर आपण अशा गोष्टी करणार आहोत आणि आपली जर्नी आता चालू झालेली आहे. तो चला जर्नी चालू करूया. लेके प्रभू का नाम जय सियाराम. आत्ता काहीतरी वाटतं की दिवसाची सुरुवात अजून छान झाली. म्हणजे कुठल्या तरी डेस्टिनेशनला पोहोचायला आपण, तिकडे आपण स्टे करणार आहोत त्या डेस्टिनेशनला पोहोचायला. आणि वातावरण बघा, आय हाय हाय हाय, हे ऊन बघून असं एक ताकद आली बाई की आता जरा मे बी चांगली राईड अजून होऊ शकते सुंदर. तर कधी कधी वेदरचा फरक पडतो यार. म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना देखील वेदर परफेक्ट असेल जसं आपल्याला पाहिजे तसं, त्याच्यानंतर तुमची जी रायडिंगची स्किल जी सुधारते ना, ती अफलातून नाही बोलू शकत, पण खूप बेटर वेने तुम्ही ड्राईव्ह करतात. आणि बघायला गेलं तर एकदम एन्जॉय करून ड्राईव्ह करतात. तर चला आता वेंगुर्ला आपलं झालं नाही, तर आता वेंगुर्ला करण्याची जी एक्साइटमेंट आहे त्या तिकडे गेल्यावरतीच पूर्ण होणार आहे. तरी बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या मोठ्या इनकम्प्लीट राहतील, पण आपण परत काहीतरी येऊया. आपलंच कोकण असा पुढच्या वर्षी येऊया. अरे आता तर 14 दिवस आहे. हो हो हो, फुल डेन्स एरिया चालू झाला आता. फुल फॉरेस्टची फिलिंग येते. पहिले थंडीमध्ये आतंक होत असणार ना. ॲक्च्युली पावसामध्ये पण आतंक होतच असणार म्हणा. स्टील थंडीमध्ये काय वाईट आहे. बघा ना, एक छोटूसा असा रस्ता आणि गावं बघा आणि आजूबाजूला घरं. काय फील येत असेल ना आपण. आणि घरं त्यांची अशी जमिनीच्या खालच्या बाजूला, म्हणजे रोडच्या खालच्या बाजूला आहेत. प्रॉपर कोकण. ऑफकोर्स प्रॉपर कोकण तर कुठून म्हणजे खूप आधीपासूनच चालू होतं, पण इसमें मजा आहे अशा ठिकाणातून जायला. आणि ते हलकासा एक प्रकाश पण पडतो ना रस्त्यावरती, ते सूर्यकिरणाचा, एक वेगळी फिलिंग येते. म्हणजे इकडं तसं वाटतच नाही. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला सवय असते भाई फॉरेनच्या गोष्टी बघायच्या, फॉरेनच्या कंट्री साईड रस्ते अँड ऑल. भाई हे त्याच्याहून कमी नाही आहे. फक्त इकडे पोचलं पाहिजे बस. तो इसमें ज़्यादा फन आहे. आणि बघा ना यार, काय क्यूट रस्ता बोलू शकतो मी जर बोलायचं असेल तर खरं. आणि रायडरच्या भाषेत बोलायचं असेल तर इट्स फॅब्युलस रोड. सही ना. म्हणजे मौज रुकनी नाही चाहिए दादा. गाडी चलाव, एन्जॉय करू. आणि आपण आय गेस कुठल्या तरी टॉपवरती जात आहोत हळूहळू. आणि माझ्या राईट साईडला तर मस्तपैकी खोरं पण दिसत आहे. आता ते खोरं काय आहे माहीत नाही, पण हे बघा फुल ऑन जर्नी मोड अशी असेल ना तर मज्जा येते. Myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. सही ना. काय बोला, हा फील कोकणातच आहे फक्त, अजून कुठेच नाही मिळत. मला तरी सहजी नाही मिळत. बाकीच्यांचं मला माहीत नाही बाबा, पण सही वाटतं ना ब्रिजवरून जाताना. ओके, तर आता आपल्याला इकडून लेफ्ट घ्यायचा आहे फॉर कोंडुरा बीच. लेफ्ट साईडला बघायला गेलं तर कुडाळ, कणकवली आणि गोवा. अजून काय हवं आहे. आणि आले आपण ऑलमोस्ट इकडे पोचलेलो आहोत. सिंधुदुर्गमध्ये तर रीच झालेलोच आहोत. पुढे मालवण आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. ते सध्या आपण नाही करत कारण आपण केलेले आहेत. जर तुम्हाला मालवण बघायचं असेल तर मी इकडे लिंक देतो आहे, तिकडे तुम्हाला मालवणची सिरीज बघायला मिळेल. तर बघा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.
और काय हवं आहे यार, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नाही करणार इथपर्यंत मला पण मोटिवेशन मिळत नाही राहणार. मी त्यात असं नाही, बट मजा तेवढी नाही येणार. तर लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा, कमेंट्स करा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते, काय हवं आहे काय नको आहे, तर मग मला पण एक कल्पना येऊन जाईल. करेक्ट. तर आत्ताचे वाजलेले आहेत अराऊंड 9:15. हां, लेट मी चेक माय घडी. यस, 9:15. आणि अजून 40 किलोमीटर आहे कोंडुरा बीच. पण लुक ॲट दिस आणि लुक ॲट दिस. या नजाऱ्याला असेच रस्ते सूट होतात. आणि माझी गाडी या रस्त्यांवरती सूट होते. माझी गाडी स्पेशली कोकणात सूट होते. और क्या ही चाहिए एक साधारण माणसाला जॉब व्यतिरिक्त असं या रस्त्यावरती फिरायला मिळतं आहे. आणि वातावरण असं छान दिसतंय. तरी देखील फोरकास्ट सांगितलेलं आहे की वादळ येणार आहे. आता ते कधी हिट होणार आहे काही कल्पना नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा बघूया काय करता येईल आणि काय नाही करायचं आहे ते. पण आत्ता आहे त्या मोमेंटचं एन्जॉय करा बस. सध्या माझा हाच मोठं चाललेला आहे. दॅट्स इट, अजून काही नाही. गाईज हे रस्ते बघा आणि या रस्त्यांना लागलेले हे सुंदर मंदिरं काय आहे ना. आणि या रस्त्याचं नाव काय तुम्हाला माहिती आहे का? सागरी महामार्ग. असं मला कोणी सांगितलं नाही, मला गुगल मॅप सांगत आहे की तो सागरी महामार्गावरती आहे. ही ब्रिजांचं राज्य असणारं कोकण हे एक राज्य आहे जिकडे बऱ्याच गोष्टी सुंदर बघायला मिळतात. आता हेच बघा की हा ते लाईनीमध्ये बघा ना, काय सुंदरपैकी ते नारळांच्या बागा दिसतात. असा व्ह्यू ना चोरून जातात गोष्टी, सट करून चोरल्या जातात. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. हॉर्न बजाओ, सबको बचाओ, समझी क्या पब्लिक. आणि हाय 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 परत असा रस्ता परत 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 दाखवतोय. कारण परत परत माझं मन वाटतं की परत परत मी यावं आणि परत परत काहीतरी बोलावं. असं खूप नॉनसेन्स बोलतोय ना. 10:15 की 10:30 काहीतरी वाजलेले आहेत. आणि मी अतिशय सुंदर जे मी बोलत होतो गाडीवरती कोंडुरा बीच एक्झॅक्ट बघायलाच खूप सुंदर आहे. हे बघा, हाय 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 दिन बन गया. म्हणजे सेम आय गेस मी अशा टाईपचा बीच पेबल बीच आपला गोवाला बघितलेला, साऊथ गोव्याला. पण ह्याची जरा नशा वेगळी आहे खरं सांगायला गेलं तर. भाई काय दिसत आहे, काय दिसत आहे. असा बीच हवा, म्हणजे एंट्रन्स असा हवा बीचवरती जायचा, म्हणजे त्याला पूर्ण रिलॅक्स तिकडे जाईपर्यंत आरामात आरामात. हे बघा ना, तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो आता मी, पण जास्त वेळ नाही घेत. तुम्ही फक्त हा बीच बघा कसा आहे तो सुंदर. ओके, सर तुम्हाला हा वॉक थ्रू कसा वाटला? काय एंट्रन्स बोलू शकतो यार. आणि बीच तसाच आहे, तसाच. हा वन ऑफ द बेस्ट बीच बोलू शकतो जो मी आत्तापर्यंत बघितलेला आहे इन कोकण. कशेरी बीच पण खूप सुंदर आहे, नो डाऊट. पण इकडे कसं हे मॅच होतं आहे
काय मॅच होतं तर हे बघा, हे वाटतंय हे असं कोकणात एवढं सुंदर बघायला मिळेल, माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं. सो आय होप तुम्हाला हा बीच आवडला असणार. खूप सुंदर आहे, इकडे येणं मस्त आहे. तर या तर चला, अशा प्रकारे आपला कोंडोरा बीचची सफर झालेली आहे. आता आपण निघत आहोत टुवर्ड्स वेंगुर्ला. तर डायरेक्ट गाडी नाही तर डायरेक्ट वेंगुर्ला, दोघांपैकी कुठेतरी भेटूया. चला. और रस्ते देखो दी दद्दा, रस्ते इतने प्यारे प्यारे और अच्छे अच्छे, चलाने के लिए मजा आता है. जेव्हा ही मी रस्त्याची तारीफ करायला चालू करतो तेव्हा का असे मला खड्डे दिसतात, काही मला कळत नाही. अशी आहे ही माझी गाडी, जिला कधी ना कधी मध्ये मध्ये रस्त्याची चव द्यावी लागते. आता नाराज व्हायची राव, मग काय. हेही तो प्यार है, एक रायडर और उसके गाडी में. म्हणजे माझ्या लालीचं आणि माझं एक वेगळं बॉन्डिंग हे असं आहे ना. कसं एक मजा असते ना, म्हणजे आपण ज्या गोष्टीवरती प्रेम जास्त करतो, निर्जीव गोष्ट नाही बोलू शकत मी नाही बोलू शकत. खूप जण कदाचित बोलतील, पण एवढी प्रिय आहे मला ही माझी गाडी. आणि आपण आपल्या प्रिय वस्तूंना नावंही देतो, तशी ही झाली लाली. मी लाली बोलतो कारण ही आहे लाल कलरची. तर आपली लालपरी तर आहे, त्या लालपरी नाव देण्याचा अर्थच नाही आहे, मग जरा नवीन काहीतरी म्हणून लाली. असं वाटलंय गोव्यालाच पोचलोय ना राव, कारण तसंच सगळं दिसतंय. गोव्यातलेच वाईब्स वाटतात. ॲक्च्युली गोवा इकडून काही जास्त लांब नाही आहे, गोवा जवळ आहे खूप. आय गेस 30-40 किलोमीटर, म्हणजे गोव्याची बॉर्डर तरी बोलू शकतो मी. तर असं वाटतं एक राऊंड मारून येऊ संध्याकाळचा गोव्याला. देखते, कदाचित पॉसिबलच नाही म्हणा. फिर से आऊँगा, फिर से गोवा आपको दिखाऊंगा. मैंने कभी गोवा नहीं दिखाया आपको ना ब्लॉग पे. तो नेक्स्ट काहीतरी होईल चांगला मोठा ब्लॉग, तर मग आपण गोव्याला येऊया फुल एकदम. बघूया आता कधी नशिबात असणार आहे गोवा येणं. सध्या तरी हे वर्ष आणि पुढचं वर्ष काय सांगता नाही येत, पण लेट सी, बघूया. आणि आपली लाल पर्यारी जागा द्यावी लागेल बाबा, सन्मान करावा लागेल. ओके, तर आता आम्ही पोचलेला आहोत रेडीचा गणपती. आणि अजून काय बोलू, मला काय माहीतच नाही. आणि ना मला हिस्ट्री पण माहिती आहे, ते बघू जर वाटतं तर मी कळवीन. पण हे बघा,
सो कसं वाटलं? गणपती बाप्पा खूप बघायला खूप सुंदर दिसत होते. तर असं रेडीचा गणपती आणि आपण एक्झॅक्ट बघायला गेलं तर गोव्याच्या जवळ आहोत, पण गोव्याला नाही जात आहोत. असंच एक राऊंड मारून बघत होतो मंदिर आणि कसं तुम्हाला मंदिर दाखवतो मी कसं आहे ते. ओके, तर आता आम्ही पोचलेलो आहोत वेतोबा देवस्थान आरवली येथे. आणि बघायला गेलं तर मूर्ती खूपच मोठी दिसते. तर कशी काय दिसते मला कसं माहिती, कारण मी ऑनलाईन बघितलं होतं. पण आता चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. आणि हे बघा मंदिर. ओके, तर टुवर्ड्स रूमला जाणार होतो, पण ना एक मंदिर दिसलं. हे बघा, असं वाटतं जुनं मंदिर आहे. मे बी जीर्णोद्धार करत असतील किंवा दुसरं काय, पण सही आहे ना. काही जीर्णोद्धार करत असतील या मंदिराचा. चला आतून बघूया, तुम्हाला आतून दाखवतो. तर असं काहीतरी मंदिर आहे. मस्त वाटलं. जस्ट बाहेरने चालत होतो आणि अचानक असं नजरेसमोरच आल्या सट करून. थांबण्याशिवाय पर्याय नव्हतं, कारण ते बघूनच एवढं सुंदर वाटलं. तो बोललो थांब थांब बघूया. बघू शकतात, सही आहे. म्हणजे वेगळे दिसत. आता काय समजून येत नाही आहे. हे जुनं मंदिर आहे, आय गेस नवीन मंदिरच आहे. जुन्या मंदिराच्या स्टाईलमध्ये कदाचित कामं करून घेतात, पण सही आहे, मस्त. चला आता आपण टुवर्ड्स डायरेक्ट हॉटेलला जाऊया आणि तुम्हाला संध्याकाळीच भेटतो सनसेटच्या टायमाला. यो, गुड इव्हनिंग. आणि आता मी पोचलेलो आहे वेंगुर्ला बंदर ब्रिजच्या इकडे. आता वेंगुर्ला बंदर ब्रिज काय आहे ना तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला? नाही दिसत आहे? तुम्हाला क्लोजअप दाखवतो. हा दिसतोय, हा आहे वेंगुर्ला ब्रिज, म्हणजे वेंगुर्ला बंदर ब्रिज बोलू शकतात. आणि हे बघा, ब्रिज. आणि तुम्ही इकडे बघायला गेलात तिकडे कायाकिंग पण करायला मिळते, विच इज गुड. बघू रेट्स काय असतील, काय बोलू शकतो. परफेक्ट इव्हिनिंग बोलू शकतो इकडे घालवण्यासाठी. आणि हे बघा, ॲक्च्युली इकडे लाईट हाऊस देखील आहे, जे आपण जाणार होतो, पण सिच्युएशन तशी होती की लाईट हाऊसला नाही जाऊ शकत होतो. मग
हा एक ऑप्शन.